तुम्ही डिक्टेटिंग पोझिशनमध्ये नसाल तर तुमच्या हाताला काहीच लागत नाही. पण म्हणजे बाळासाहेबांना मी असं अर्थ काढायचा की बाळासाहेबांना किंग न होता किंग मेकर व्हायचं आहे. तुम्ही काही अर्थ करा. यावेळेस काय तुम्ही सगळीकडे निवडणुका लढता, यावेळेस पुन्हा तुमची इच्छा आहे विधानसभेत लढायची? तुम्ही जसं मी लोकसभेला विधानसभेमध्ये कधीच लढलो नाही. म्हणजे माझी यावेळेस विचारतो का यावेळेस? नाही, मी आता सांगतो की माझा बाळापूर मतदारसंघ जो आहे, मी त्या मतदारसंघामध्ये 30-35 हजाराच्या लीडवरती होतो. त्याही वेळेस मला कधी मोह झाला नाही की मी लढावं. लोकसभा ही मी टार्गेट ठेवली की आपण लोकसभात लढवणार, विधानसभा लढवणार नाही. त्याच्यामुळे यावेळेसही मी असं नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर किंवा घरातनं कोणी सुजात लढतील, सुजात आंबेडकरांची इच्छा आहे लढायची? नाही, त्याची नाही आहे. यावेळेस शेवटचं म्हणजे पुन्हा तो प्रश्न तुम्ही त्याचा बऱ्याच वेळा उत्तर दिलं, पण जेव्हा तुम्ही लढत नाहीत, वेगळे लढतात, तर तुमच्यावरती वारंवार मग आरोप लागतो. तो प्रश्न नेहमी झाला की तुमच्यामुळे मतांचं विभाजन होतं आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सत्ता पक्षाला फायदा होता. वारंवार आरोप लागेल. यंदाही विधानसभेत तुम्ही वेगळे लढतायत, यंदाही तुम्हाला पुन्हा त्याच आरोपांना उत्तर द्यावं लागलं. प्रश्न असा आहे, माझं म्हणणं असं आहे की मी एवढे दिवस बोललो नाही, पण तुमच्या चॅनलवरती पहिल्यांदा बोलतो. बोला. काँग्रेसवाल्यांनी उत्तर द्यावं की सोनिया गांधीची इन्क्वायरी झाली, राहुल गांधीची इन्क्वायरी झाली, FIR दाखल झाले, केसेस का प्रॉसिक्यूट होत नाही आहेत. मग मी आरोप करायचा की युवायांनी तुम्ही आता मागच्या लोकसभेमध्ये तुम्हाला मोदींनी असताना वंचितला घेऊ नका असं मी आरोप करायचा का? डिस्ट्रॉय करायला म्हटलं ना, मी बसलो एकदा, मग कोणी किती असू द्या त्याला मी पूर्ण डिस्ट्रॉय करू शकतो. तेवढी बाबासाहेबमुळे मला बुद्धी आहे. पण एक गोष्ट मला नरसिंहराव यांच्याकडून असं फार चांगल्या रीतीने त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की आम्ही यंग टर्क्स होतो 90 साली पार्लमेंटमध्ये, तेव्हा सुखरामला आम्ही टार्गेट केला आणि आम्ही जे यंगर होतो सगळे ऑल पार्टीजमधले, त्यांना त्यांनी असं बोलवलं आणि त्यांनी असं म्हटलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही ह्याच्या विरोधात आंदोलन, त्याच्या विरोधात आंदोलन केलं, त्याच्या विरोधात आंदोलन केलं, त्याच्या विरोधात आंदोलन केलं. तुमची डिमांड आली की ह्यांना काढला. म्हटलं समजा ते म्हटले असे 30-40 जणं आपण काढून टाकले त्या सगळ्या ह्याच्यातून, तुम्ही नेमकं काय करता एवढं मला सांगा. तर म्हटलं करप्शन आम्ही बाहेर काढतो आहे. ते म्हटलं ह्यांना काढल्यानंतर करप्शन थांबणार आहे का? पण ज्यांनी करप्शन करायचं ठरवलेलं आहे असं जरी असला तरी तो बदमाश नेता आहे का? की राजकारणासाठी लागणारं तेवढंच कमवतो आहे आणि तेवढंच करतो आहे, खातो आहे, पितो आहे आणि हे करतो आहे आणि कार्यकर्त्याला देतो आहे असं आहे का? त्याच्याकडे होर्डिंग चाललं आहे का? तर म्हटलं होर्डिंग तर नाही दिसलं, पण हे आहे. ते म्हटले ठीक आहे, हा एक झाला. दुसरं ते म्हटले तुम्ही साध्य केलं काय? तर म्हटलं आमच्या काही लक्षात येत नाही, करप्शन आमचा मुद्दा होता. ते म्हटले दुसरं तुम्ही काय केलं ते मी सांगतो. तुम्ही या देशातली पॉलिटिकल लिडरशिप संपवत आहे. लिडरशिप जनरेट होत असेल तर तुम्ही एकेकाला बाहेर घालवणं हे सोपं आहे, पण जनरेशनमध्ये लिडरशिपच निर्माण होणार नसेल तर यू आर क्रिएटिंग अ व्हॅक्यूम. पण मग हे करप्शनचं जस्टिफिकेशन नाही का त्याला? हे ते म्हटले ते असं म्हटले की करप्शनचं जस्टिफिकेशन नाही. तुम्हाला ॲट अ स्पर ऑफ मोमेंट त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला डिफाईन करायला लागतं व्हॉट इज युअर प्रायोरिटी. इज करप्शन युअर प्रायोरिटी और इज डेव्हलपिंग पॉलिटिकल लिडरशिप इज युअर प्रायोरिटी? तुमची काय? तुम्ही त्यात मी जसं म्हणालो मागाशी की मला जर संपवायचं असेल तर मला एवढ्या गोष्टी माहिती आहेत की मी